आपल्या सोबत आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख जी. सर, काय सांगणार हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय की अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये जे पोलीसवाले सहभागी होते ते दोषी असल्याचं म्हटलं. आपल्याला माहित आहे की एका चिमुकलीवर बदलापूर येथे त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला होता त्याच्यासाठी जी चौकशी न्यायालयीन चौकशी चालू होती. न्यायालयीन चौकशीने आता जो रिपोर्ट दिलेला आहे हायकोर्टमध्ये त्याच्यामध्ये म्हटलं आहे की याच्यामध्ये 5 पोलिसांवर त्यांनी कारवाई करायला सांगितली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंट्स त्या रिव्हॉल्वरवर नव्हत्या. आम्हाला तेव्हापासूनच वाटत होतं की यामध्ये अक्षय शिंदेला टार्गेट करून दोषी कोणी दुसराच आहे का, अशा पद्धतीचा संशय त्यावेळेस अनेकांनी व्यक्त केला होता. अनेकाचा संशय त्या शाळेचे जे आपटे जे होते, ज्यांची जी शाळा होती त्यांच्यावर सुद्धा संशय होता. म्हणजे त्या आपटेला वाचवण्यासाठी हा फेक एन्काउंटर केला गेला का, हा सुद्धा प्रश्न त्यानिमित्तानं अतिशय महत्त्वाचा आता पुढे आलेला आहे. मी बोलताना त्यावेळेस सांगितलं होतं की अशा पद्धतीनं अक्षय शिंदे कोणत्या पोलिसांचं पिस्तूल काढून घेऊ शकत नाही, कारण की ते लॉक केलेलं असतं आणि ज्याला याचं काही माहिती नाही अशा पद्धतीनं तो अक्षय शिंदे अशा पद्धतीने कोणत्या पोलिसाचं पिस्तूल काढून घेईल आणि स्वतःचा एन्काउंटर करेल, यावर विश्वास बसण्यासारखं नव्हतं. त्याच्यामुळे तेव्हाच अनेकांनी संशय व्यक्त केला होता की कोणाला तरी वाचवण्यासाठी हे फेक एन्काउंटर झालं असेल. आणि आज ते तशा पद्धतीचा चौकशी अहवाल कोर्टामध्ये आलेला आहे. याच्यामध्ये सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. या 5 पोलिसांवर त्यांनी कारवाई करायला सांगितली आहे ती तर झालीच पाहिजे, पण याची सखोल चौकशी झाली पाहिजे की कोणाला वाचवण्यासाठी, त्या शाळेच्या व्यवस्थापनाचे जे आपटे होते त्यांना वाचवण्यासाठी हे संपूर्ण फेक एन्काउंटर राज्य शासनाच्या माध्यमातून तर झाला नाही का, याची सुद्धा व्यवस्थित सखोल चौकशी व्हायला पाहिजे. सर, फॉरेन्सिक अहवाल आलेला आहे त्यामध्ये फिंगरप्रिंट ज्या आहे अक्षय शिंदेच्या त्या रिव्हॉल्वरवर दिसून आलेलं नाही. तेच म्हटलं मी. त्यावेळेस पोलिसांनी काय सांगितलं की आमचं एका पोलिसाचं पिस्तूल काढून त्यांनी स्वतःला मारून घेतलं. त्या अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंट्स नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये संशय अजून वाढतो आहे की कोणाला वाचवण्यासाठी त्यावेळेस राज्य सरकारने अशा पद्धतीचा फेक एन्काउंटर करायला लावला. त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या. त्या पोलिसांवर तर कारवाई त्यांनी सुचवल्याप्रमाणे होईलच, पण कोणाला वाचवण्यासाठी, त्या आपटेंना वाचवण्यासाठी, जे शाळेचे ज्यांची शाळा होती त्यांना वाचवण्यासाठी हा फेक एन्काउंटर केला का, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जो अहवाल आलेला आहे त्या अहवालात म्हणलेलं आहे की अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं ते अन्यायकारक असल्याचं म्हटलेलं आहे, संशयास्पद आहे असंही उपस्थित करण्यात आलेलं आहे. म्हटलं आहे त्यांनी का, कारण की त्या रिव्हॉल्वरवर त्या अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाही आहे. मग त्याच्या फिंगरप्रिंट्स नाही तर मग त्यावेळेस सरकारने का सांगितलं की त्यांनी स्वतःला मारून घेतलं म्हणून, पोलिसाची बंदूक हिसकून घेतली आणि स्वतःला मारून घेतलं. हे सर्व संशयास्पद आहे कोणाला तरी वाचवण्यासाठी. कारण की ती जी शाळा होती आपटे, ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते प्रमुख, त्यांची ती शाळा होती. त्या आपटेंना वाचवण्यासाठी तर संपूर्ण हा फेक एन्काउंटर केला नाही ना, याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.